नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देवनं गाथाला 2 दिवस ना ऑफिसला जाऊ दिलं ना बेडरूमच्या बाहेर येऊ दिलं. रिकामं बसून ती वैतागली होती. यशोदा मावशी आणि माया मेन हॉलमध्ये बसून भाजी निवडत होत्या. गाथा तिथे आली. तू बाहेर का आलीस? माया बोलली. मला असं रिकामापासून कंटाळा आलाय. मावशी, आज मी किचनमध्ये तुमची मदत करते. नको गो बाई, जावई बापू मला रागावतील. हे मात्र आता जरा अति होत्या. हे माझं घर आहे आणि इथे मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे का राहतीये? गाथा चिडून बोलली. तेच तर मलाही समजत नाहीये. माया डोळे मोठे करून बोलली. तुला तर तो तसूवरही पसंत नाही, तरीही तू त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतीयस. कमाल आहे ना मावशी? माया डोळे मिचकावत बोलली. नवरा आहे तो तिचा, ऐकणारच ना. असं काही नाही आहे. मी खूप विरोध करते पण तो डॉक्टर ऐकत नाही. परवा ऑफिसमध्ये मला सगळ्यांसमोर उचलून घेऊन घरी आणलं. सगळे किती विचित्र नजरेनं पाहत होते माझ्याकडे. किती लाज वाटत होती मला माहिती आहे. डॉक्टरना तुझ्या प्रेमात वेडा झालाय. समोरून तेवढ्यात आशूचा हसणारा आवाज आला. या, तुमचीच कमी होती. माया देखील बोलली. आता कशी आहे तब्येत? आशू बोलली. तुला कोणी सांगितलं माझी तब्येत बिघडली? गाथा बोलली. तुझ्या वेड्या डॉक्टरचा फोन आला होता. मला म्हणाला माझ्या बायकोची तब्येत थोडी खराब आहे, घरी राहून तिला बोर होतंय, तिथं जाऊन तिच्याशी गप्पा मार. आशू बोलली आणि मावशी आणि माया डोळे मोठे करूनच गाथाकडे पाहू लागल्या. बघ, जावई बापू किती काळजी करतात तुझी आणि तू सारखी त्यांना घालून पाडून बोलत असतेस. मावशी बोलली. हो ना, बिचारा ऑफिस, हॉस्पिटल, मुलं आणि घरातलं काम यात किती बिझी असतो, तरीही तुला तुझा वेळ देतोय, तुझी इतकी काळजी घेतोय. असा नवरा ना नशिबानं मिळतो. माया बोलली. तुम्ही त्याचं कितीही गुणगान केलं ना तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. आशू कम, असं म्हणून गाथा आशूला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. मावशी, हिला कधी अक्कल येईल देव जाणो. माया एक दीर्घ श्वास घेत बोलली. लवकरच होईल. तसा तिच्यात हळूहळू बदल होतोय. ही तीच गाथा आहे जी काही दिवसांपूर्वी देवला समोर पाहणंही पसंत करत नव्हती आणि आता त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करते. बरोबर आहे देवा, यांचं लवकर पॅचअप होऊ दे. माया खुश होत बोलली. बरं झालं तू आलीस, मला खरंच खूप बोर होत होतं. गाथा बोलली. हो ना, आणि तू उगाच त्या डॉक्टरला वाईट साईड बोलतेस. मलाही घरी करमत नव्हतं, सारखी लोळत पडलेली असते, म्हणून देवनं फोन केला, मग मी लगेच आले. लोळत? मग अक्षयसोबत बोलायचं ना, बाहेर फिरायला जायचं. एंगेजमेंट आणि लग्न यातील जो काळ आहे ना तो खूप स्पेशल असतो, तो पुन्हा येत नाही. पण अक्षय इथे कुठे आहे? मग कुठे गेलाय? लंडनला 4 दिवस झाले. मलाही चल म्हणत होता, पण लग्नाआधी कसं जायचं ना. परवा येणार आहे. आशू ओठ बाहेर काढून बोलली. बरं, ते जाऊ दे. तुझ्या एंटरटेनमेंटसाठी काय करू? गाणं म्हणू का? मेरे पिया मेरे पिया असं गाणं म्हणत ती ॲक्टिंग करू लागली आणि दोघेही पोट धरून हसू लागल्या. खूप दिवसांनी दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या. शॉपिंगला जाऊयात का? आशू बोलली. गुड आयडिया. मलाही ग्रीशासाठी डेली यूजचे कपडे घ्यायचे. चल मग. अगं आधी तिला स्कूलमधून येऊ तर दे. बरं, आशू हसत बोलली. इकडे देवला हॉस्पिटलमध्ये अचानक इमर्जन्सी आली म्हणून त्याला सकाळीच मुलांना स्कूलमध्ये सोडून जावं लागलं. त्याला वेळ नसल्यानं दुपारी मायानं मुलांना स्कूलमधून आणलं. आशू, माऊ. आशूला पाहून ग्रीशा आणि सत्यम फारच खुश झाले. हाय लिटिल मॉन्स्टर. आशू त्यांना मिठीत घेत बोलली. तू कधी आलीस? खूप वेळ झालाय. ओ, म्हणजे आता तू जाणार आहेस का? सत्यम बोलला. आपण सगळे जातोय, आशू बोलली. कुठे? ग्रीशा बोलली. शॉपिंगला, आशू म्हणाली. रिअली? ग्रीशा बोलली. येस माय स्वीटी. आशू तिचे गाल ओढत बोलली. मॉलमध्ये फिरायला जायचं म्हणून दोघेही आनंदानं उड्या मारत नाचत होते. अरे काय गोंधळ लावलाय? आधी फ्रेश व्हा, थोडं खा आणि मग जा. यशोदा मावशी बोलल्या.
आजी, आम्ही तिथेच खाणार, सत्यम बोलला. हो, मला पण ना भूक नाही आहे, ग्रीषा बोलली. मग कुणीही बाहेर जाणार नाही, माया बोलली. का? दोघेही अगदी क्यूट फेस करून बोलले. सारखं बाहेरचं खाणं हेल्थसाठी चांगलं नसतं, बाबा सांगतो ते लक्षात आहे ना, माया बोलली. ओके, सत्यम बोलला. मॉम, ओनली आईस्क्रीम, ग्रीषा एकदम क्यूट फेस करत बोलली. नो, माया बोलली. प्लीज, ग्रीषा तिला बिलगत बोलली. ठीक आहे, फक्त आईस्क्रीम, माया तिला कडेवर उचलून घेत बोलली. ये, दोघेही पुन्हा जल्लोष करत ओरडू लागले. चला तयार व्हा लवकर, गाथा बोलली आणि मग ते दोघेही फ्रेश व्हायला गेले. गाथा आणि आशू मुलांना घेऊन मॉलमध्ये आल्या. सत्यमची खरेदी लवकर झाली, परंतु ग्रीषा फार त्रास देत होती. जे तिला आवडलं ते गाथाला आवडत नव्हतं आणि जे गाथाला आवडलं ते तिला आवडत नव्हतं. यात 2-3 तास निघून गेले. आशू, सत्यम, गाथा तिला वैतागले होते, परंतु ती हट्टी अजिबात कोणाचंच ऐकत नव्हती. काही ठिकाणी तर तिनं माझ्या आवडीचं काय घेत नाही म्हणून अक्षरशः जमिनीवर लोळून भोंगा पसरला. सगळे तिला पाहत हसत होते आणि तिचा व्हिडिओ काढत होते. आणि गाथा चिडली. चूप, एकदम चूप, आता तुला अजिबात काही मिळणार नाही. हे नको, ते नको, काहीच पसंत करत नाहीयेस. आता मी जे म्हणेल ना तेच घ्यायचं, नाहीतर जुने कपडे घालायचे, समजलं? गाथा तिला ओरडली. यू आर अ बॅड गर्ल, मी बाबाला तुझं नावच सांगणार आहे, ग्रीषा रडत बोलली. जा सांग, घाबरत नाही मी तुझ्या बाबाला. आली मोठी बाबाची लाडकी. चल आशू, हिला इथंच राहू दे, आपण आईस्क्रीम खाऊ. गाथा सत्यम आणि आशूसोबत तिथंच असणाऱ्या कॉफी शॉपमध्ये गेली. खाली लोळत असणारी ग्रीषा रागात उठून बसली आणि डोळे पुसत त्यांच्या मागे गेली. फोन, तिनं गाथाचा फोन घेतला. अजिबात मिळणार नाही. आशू, मला फोन दे, ग्रीषा आशूला बोलली. नको आशू, गाथा बोलली. असू दे ना, ती शांत झाली आहे ना, आता बघू दे तिला फोन. मग आशूनं तिला जवळ घेतला आणि फोन दिला. ग्रीषाला देवचा नंबर पाठ झाला होता. मग ग्रीषानं त्यावरनं देवला फोन लावला. हॅलो, हॅलो बाबा, ग्रीषानं असं म्हणत पुन्हा भोंगा काढायला सुरुवात केली. आशू आणि गाथा तिच्याकडे पाहत होत्या. काय झालं बेबी गर्ल, वाय आर यू क्राईंग, देव काळजीनं बोलला. माऊ मला माझ्या आवडीचं शॉपिंग करू देत नाही, तू ये ना, ती रडत बोलली. ओके माय बेबी, डोंट क्राय, तुझा बाबा 10 मिनिटात तिथे येतो, ओके, देव बोलला आणि आशू आणि गाथाला आश्चर्यच वाटलं. ओके, ग्रीषानं हुंदका देत डोळे पुसले आणि आशूचा फोन तिला दिला. आता 10 मिनिटात ना बाबा येतोय, आता मी सगळं घेणार, ग्रीषा गाथाकडे रागीट नजरेनं पाहत बोलली. तू त्याला का बोलावलंस? माझा बाबा येतो, मी बोलावेन आणि तो येणार, ग्रीषा बोलली आणि तिने सत्यमचं आईस्क्रीम ओढून घेत खाऊ लागली. माऊ, सत्यम ओठ बाहेर काढून बोलला. तुला मी दुसरं मागवते, आशू बोलली आणि सत्यमसाठी मग तिनं दुसरं आईस्क्रीम मागवलं. तर मग मित्रांनो, आता अशा पद्धतीनं पाहूयात काय होते पुढे. परंतु यांची लव्ह स्टोरी नोकझोक फारच छान चालू आहे. यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.